गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 39th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर काल तुम्हाला माहिती आहे, काल आपण प्रॉब्लेम नंबर 4 अपलोड केला होता आणि टॅली मी केला नव्हता, पण बऱ्याच जणांनी स्वतःहून टॅली करून तो ग्रुपवर किंवा मला पर्सनली सेंड केला. म्हणजे ह्याचा अर्थ आता हे टॉपिक तुम्हाला कळायला लागलं असं म्हणायला हरकत नाही, कारण सोपंच टॉपिक आहे. मी कालच बोललो किंवा नेहमी बोलत आलो आहे, फायनल अकाउंटशी जर कंपेअर केलं तर नक्कीच NPC हे टॉपिक सोपं आहे. ठीक आहे, तर चला मग आज प्रॉब्लेम नंबर 5 त्याच्यात पुढचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करू. आता नीट लक्ष द्या. जसं आता प्रॉब्लेमचा फॉर्मॅट तोच असणार आहे. म्हणजे जसं आपण दररोज 2 पेजेसवरच सॉल्व करतो. फर्स्ट पेज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, सेकंड पेज बॅलन्स शीट. आज पण तसंच किंवा नेहमी असंच असणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. फक्त आता प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवत जाऊ. म्हणजे प्रॉब्लेम आता थोडेसे डिफिकल्ट करायला हरकत नाही आहे. ठीक आहे, मग चला डायरेक्ट सोडवायला सुरुवात करू. प्रॉब्लेममध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं हेडिंग वाचत बसायची गरज नाही आहे. आपण फक्त वर बघू, आपण कुठल्या असोसिएशनचं कंपनीचं नाव दिले तर बघा, गिवन बिलो. सॉरी, एक मिनटं. काय दिलं त्यांनी? गिवन बिलो इज द रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ हनुमान व्यायामशाळा. ते महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामुळं आपल्याला कळणार आहे, कारण हे लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की बाबा नाव शोधता आलं पाहिजे, की बाबा आपण कुणाच्या बुक्समध्ये सोडवते, हनुमान व्यायामशाळा. कारण काल पण माझ्यामध्ये कुठलं तरी महिला मंडळ होतं, आज एक कुठल्या तरी व्यायामशाळेचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिसतंय तुम्हाला. आपल्याला त्यात नंतर शिरायचं, त्यामध्ये वेळ वाया घालवायचं नाही. आपण डायरेक्ट एक काम करू, ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. ओके, फर्स्ट ॲडजस्टमेंटवर टिकमार्क करताना अजिबात डोकं लावायचं नाही आहे. ॲडजस्टमेंटची टिकमार्क करताना फक्त तो वर्ड्स, म्हणजे आता नीट बघा मी काय बोलतो आहे. पहिली ॲडजस्टमेंट बघा बरं काय दिलं. देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड ॲन्युअल सबस्क्रिप्शन. बाकीचं मरून दे, कुठला शब्द आला आहे? सबस्क्रिप्शन. मग वर शोधा बघा, सबस्क्रिप्शन कुठं आहे का? आहे बघा, रिसिप्ट साईडला सेकंड आयटम, सबस्क्रिप्शनवर टिक मार्क करा. ओके, आता त्या पुढची ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली. सेकंड ॲडजस्टमेंट काय दिली बघा, आउटस्टँडिंग सॅलरी. कुठला शब्द आला आहे? सॅलरी. बघा बरं, सॅलरी कुठं आहे का? आहे बघा, पेमेंट साईडला फर्स्ट आयटम, पहिला शब्द आहे बाय सॅलरी, त्याच्यावर टिक मार्क करा. थर्ड ॲडजस्टमेंट, सेकंड झाली. थर्ड ॲडजस्टमेंट काय दिली बघा, द ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 2018. कालसारखं आहे. कालचा प्रॉब्लेम आठवत असेल तुम्हाला. काल दिसताना 5 ॲडजस्टमेंट होता, पण त्यातल्या ॲक्च्युअल 3च ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केल्या. कारण कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याकडं ओपनिंगला, वर्षाच्या सुरुवातीला काय काय होतं ते सांगितलं जातं, मग ती ॲडजस्टमेंट पकडायची नाही. ओके, ती फक्त एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन माहिती आहे की आपल्याकडं ओपनिंगला कुठल्या कुठल्या ॲसेट्स होत्या. 2 नावं दिलीत त्यांनी, बिल्डिंग आणि फर्निचर. मग त्या आपण ॲज इट इज आहे तशा आपण काय करू, बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला लिहून काढू. त्यामुळे तिसरी ॲडजस्टमेंट पकडू नका. ओके, चौथी ॲडजस्टमेंट काय दिली, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर. अरे बापरे, बिल्डिंग अँड फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायला लावले. आता बिल्डिंग अँड फर्निचर आत्ताच आपण थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये वाचलं. त्यामुळे एक काम करा, जी आत्ता आपण थर्ड ॲडजस्टमेंट वाचली ना, बिल्डिंग अँड फर्निचर, बघा मी सर्कल करतोय, त्याला सर्कल करा किंवा टिकमार्क करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की बिल्डिंग अँड फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायचं आहे. त्यामुळं बिल्डिंग अँड फर्निचरवर आपण इनरला लिहू. ठीक आहे. फिफ्थ ॲडजस्टमेंट, चौथी झाली. फिफ्थ ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले बघा, 50% एंट्रन्स फीज. कुठला शब्द आला आहे? एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज आहे का वर? आहे बघा, रिसिप्ट साईडला लास्ट आयटम आहे, 2 एंट्रन्स फीज. ओके, त्याच्यावर टिक मार्क करा. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. कुठला शब्द आला? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा बरं, कुठे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे? इन्व्हेस्टमेंट शब्द आहे का? आहे बघा, पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंट शब्द आहे, त्याच्यावर टिक मार्क करा. ओके, आणि लास्ट ॲडजस्टमेंट, 7वी ॲडजस्टमेंट काय आहे, कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. कॅपिटल फंड दिलेला आहे. कॅपिटल फंड दिला आहे, कधी दिला आहे? 1 एप्रिलला. मग कालसारखंच आहे, ही ॲडजस्टमेंट आपण पकडणार नाही, कारण ही फक्त त्यांनी माहिती दिलेली आहे की 1 एप्रिलला आपल्याकडे कॅपिटल फंड होता. मग थोडक्यात कालसारखंच आहे. नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे, बरोबर ना? कालसारखंच आहे. कालसारखंच म्हणजे दिसताना तुम्हाला प्रॉब्लेम मोठा दिसतोय. 7 ॲडजस्टमेंट आहे सर. 7 नाही आहेत, 5च आहेत. कारण थर्ड आणि 7, तिसरी आणि शेवटची ॲडजस्टमेंट ही ॲडजस्टमेंट नाही आहे. मग त्या 2 जर सोडल्या तर खरं ॲक्च्युअल ॲडजस्टमेंट 5च आहेत. ओके, चला मग टिकमार्क करून झाल्यात. परत एकदा प्रॉब्लेममध्ये बघा, ज्यांना कळत नसेल, दिसत नसेल, त्यांना झूम करून दाखवतोय.
तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉब्लेम लिहिलेलाच आहे, मी आता दररोज सांगत बसणार नाही आहे. ठीक आहे, तर मग चेक करा टिकमार्क. रिसिप्ट साईडला दोघांवर टिकमार्क आहे, एक सबस्क्रिप्शनवर टिकमार्क आहे आणि लास्ट 2 एंट्रन्स फीजवर टिकमार्क आहे. आणि पेमेंट साईडला सुद्धा दोघांवर टिकमार्क आहे. सगळ्यात पहिला आयटम बाय सॅलरीज त्याच्यावर एक आहे आणि बाय इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर एक टिकमार्क आहे. ओके, नक्की लक्षात आलं. टिकमार्क वगैरे करून झालेलं असेल. चला तर मग आपण एक काम करू, आता डायरेक्ट पोस्टिंगला सुरुवात करू. पोस्टिंगला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित आखलाय का किंवा माझ्याप्रमाणे आखलाय का चेक करा. ठीक आहे, बघू शकता पहिल्या पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेट टाकलेली आहे 31 मार्च 2019. ही कुठली डेट असते? जी डेट रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटला प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेली आहे तीच डेट इथं टाकायची. ओके, वर नाव टाकले बघा, इन द बुक्स ऑफ हनुमान व्यायामशाळा, हे नाव ते देतात प्रॉब्लेममध्ये. आणि सेकंड पेजवर नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट टाकलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटीज अमाऊंट, ॲसेट्स अमाऊंट. ओके, ठीक आहे. चला मग प्रॉब्लेमला सुरुवात करू. प्रॉब्लेमला सुरुवात आपण कशी करतो? पोस्टिंग करतो. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमधली जेवढी नावं आहेत ती आपण एक एक पोस्टिंग करतो. पण काल तुम्हाला आठवत असेल, काल आपण पोस्टिंग कुठनं गेली ती? ॲडजस्टमेंटमधली जी इन्फॉर्मेशन आहे तिथनं आपण सुरुवात करू. म्हणजे सुरुवात नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. जी शेवटची ॲडजस्टमेंट आहे 7वी, ती पहिली वाचू. तुम्ही प्रॉब्लेममध्ये बघा किंवा स्क्रीनवर बघा. लास्ट ॲडजस्टमेंट 7वी ॲडजस्टमेंट काय होती? कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. की 1 एप्रिलला म्हणजे थोडक्यात ओपनिंगला आपल्याकडं कॅपिटल फंड होता. किती होता? 70,000, 70,000. मग माहिती आहे तुम्हाला कॅपिटल फंड कुठं लिहायचा असतो? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिताल कॅपिटल फंड, बरोबर आहे. त्याची अमाऊंट किती होती? 70,000, 70,000. मग 70,000 लिहा, पण इनरला, कारण कॅपिटल आपण कुठलाही प्रॉब्लेम असून दे, कॅपिटल आपण शेवटपर्यंत कुठं लिहितो? इनरलाच लिहितो, बरोबर आहे ना? ठीक आहे, ही झाली लास्ट ॲडजस्टमेंट 7वी. आता एक काम करा, थर्ड ॲडजस्टमेंट, तिसरी ॲडजस्टमेंट वाचा. तिसरी ॲडजस्टमेंट, कारण 7वी आणि तिसरी मी मागाशीच बोललो ह्या ॲडजस्टमेंट नाही आहेत. 7वी आणि तिसरी ॲडजस्टमेंट नसून ती फक्त माहिती आहे की आपल्याकडं ओपनिंगला काय काय होतं. बघा ना, तिसरी ॲडजस्टमेंट वहीत बघा. द ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 2018. की तुमच्याकडं 1 एप्रिल 2018ला म्हणजे अर्थात ओपनिंगला ॲसेट्स होत्या. कुठल्या कुठल्या? 2 नावं दिलीत बघा डॅश मारून खाली. बिल्डिंग दिली 50,000 आणि फर्निचर दिली 15,000, 15,000. दोन्हीच्या दोन्ही ॲसेट्स त्यांनीच सांगितले म्हणल्यावर ॲसेट्सलाच लिहिताल. पण चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये दोघांवर डेप्रिसिएशन होतं, त्यामुळं ॲसेट्सलाच लिहा पण इनरला लिहा. ठीक आहे, मग ॲसेट साईडला पहिलं नाव टाका बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट किती होती? 50,000, पण इनरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. एक लाईन सोडताल. ओके, आणि त्याच्यानंतर खाली लिहिताल फर्निचर. फर्निचरची अमाऊंट किती होती? 15,000, 15,000. त्याच्यावर पण डेप्रिसिएशन आहे, ॲडजस्टमेंट आहे, इनरलाच लिहिताल. त्याच्या खाली सुद्धा एक लाईन सोडताल. ओके, म्हणजे आपण काय केलं? 7वी आणि तिसरी ॲडजस्टमेंट. 7व्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल फंड दिलं तर ॲज इट इज आहे तसं लायबिलिटीला लिहिलं. आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲसेट दिलं त्या ॲज इट इज आहे तशा ॲसेट्सला लिहून काढल्या. ओके, 7वी आणि तिसरी ॲडजस्टमेंट सोडवली. आता वर प्रॉब्लेममध्ये या, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. ओके, मी झूम करतो, आपण उलटं करतो. रिसिप्ट्स अँड पेमेंट आहे, आपण सुरुवात पेमेंटपासून करतो. मी स्क्रीनवर झूम केलेलं आहे, तुम्हाला दिसत नसेल, ब्लर दिसत असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघा. ओके, चला पेमेंट साईड आपण पोस्टिंगला सुरुवात करू. तुम्हाला माहिती आहे किंवा आता सांगायची गरज नाही, पेमेंट्समधले आयटम 2 ठिकाणीच जातात. म्हणजे मी एक नाव पेमेंट्समधलं घेईल तर ते फक्त एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट्स आहे, एवढंच फक्त ओळखायचं आणि ते कळतं तुम्हाला. चला मग सुरुवात करू. फर्स्ट आयटम पेमेंटला पहिलं नाव बघा सॅलरीज. सॅलरीज म्हणजे पगार, कामगारांना आपण पगार देतो, बरोबर आहे ना? मग तो आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे का ॲसेट्स आहे? बरोबर बोलला तुम्ही, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळं एक्सपेंडिचरला लिहिताल, पहिलंच नाव टाकताल एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला म्हणजे अर्थात डेबिटला, टू सॅलरीज, बरोबर आहे. किती अमाऊंट होती सॅलरीज? 6,000, 6,000 लिहा, पण इनरला लिहा 6,000, कारण त्याच्यावर टिकमार्क आहे.
तुमच्या वहीमध्ये तुम्ही टिकमार्क केली आहे ना, मग बघा ना सॅलरीजवर टिकमार्क आहे, त्यामुळं सॅलरीजची अमाऊंट इनरला लिहितात 6000. ओके. नेक्स्ट वन, सॅलरीज नंतर पुढचं नाव काय दिलं आहे, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आता नीट लक्ष द्या, त्यांनीच आन्सर फोडलेलं आहे. कसं काय, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, कुठला शब्द आला, एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच जाणार ना, मग लिहा त्याच्याच खाली, सॅलरीच्याच खाली लिहा टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. ओके. त्याची अमाऊंट टाकताल, किती अमाऊंट आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, 2480, 2480 आउटरला. का, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळं आउटरला. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, त्याच्या खाली बघा सन्ड्री एक्सपेन्सेस. आता इथं पण परत तेच, कुठला शब्द आला आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस शब्द आला आहे म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच लिहिता, लिहा त्याच्याच खाली परत टू सन्ड्री एक्सपेन्सेस. ओके. त्याची अमाऊंट टाकताल, किती अमाऊंट आहे त्याची, 1300 1300 आउटरला. सन्ड्री एक्सपेन्सेस 1300. ओके. नेक्स्ट वन, त्याच्या पुढचा शब्द इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे लाईट बिल. मग लाईट बिल आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, बरोबर आहे. मग तिथंच परत त्याच्याच खाली एक्सपेंडिचरलाच लिहिताल टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. त्याची अमाऊंट टाकताल 1200 1200. ओके. ॲडजस्टमेंट नाही आहे, ते पण आउटरला जाईल. नेक्स्ट वन, त्याच्या पुढचा शब्द बघा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस नंतर खाली काय दिलं आहे, रेंट. रेंट म्हणजे भाडं, बरोबर आहे ना. मग रेंट साहजिक आहे, आपला काय एक्सपेंडिचर आहे, खर्चच आहे, ते सुद्धा परत त्याच्याच खाली रेंट. त्याची अमाऊंट टाकताल 700, लिहा तिथंच एक्सपेंडिचरलाच लिहिताल टू रेंट. ॲडजस्टमेंट नाही आहे, जाऊन द्या आउटरला 700 700. ओके. मग आता बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार आला असेल की सर शक्यतो एक्सपेंडिचरच जास्त असतात, ॲसेटचं नाव क्वचित कधीतरी 1-2 ॲसेट असतात. बरोबर बोलला तुम्ही, पेमेंटला जास्त गर्दी एक्सपेंडिचर्सची असते, ॲसेट शक्यतो देतात पण कमी असतात. ठीक आहे. चला, रेंट नंतर पुढचं नाव आलंच बघा ॲसेटचं. रेंट नंतर पुढचं नाव काय आहे, इन्व्हेस्टमेंट. माणसं इन्व्हेस्टमेंट करतात, जागा घेतात, सोनं घेतात, त्याला इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. मग इन्व्हेस्टमेंट कुठं जाईल, तर इन्व्हेस्टमेंट ॲसेटला जाईल. आलं बाबा, ॲसेटचं नाव आलं ना. तुम्ही इतक्या वेळ एक्सपेंडिचरलाच लिहित होता, आता आलं बघा इन्व्हेस्टमेंट. ओके. किती अमाऊंट आहे इन्व्हेस्टमेंटची, 15,000 15,000. पण इनरला लिहा, कारण त्याच्यावर टिकमार्क आहे. वहीमध्ये बघा इन्व्हेस्टमेंटवर टिकमार्क आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इनरला लिहितात, ॲसेटला. ओके. नेक्स्ट वन, इन्व्हेस्टमेंट नंतर काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. माणसं स्टेशनरीचं साहित्य खरेदी करतात, पेन पेन्सिल वॉटेवर जे काय असेल ते, तो काय आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे एक्सपेंडिचरला लिहा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याची अमाऊंट टाकताल 800 आउटरला. डायरेक्ट आउटरला जाऊन दे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, त्याच्या पुढचा शब्द बघा, पोस्टेज. पोस्टेज म्हणजे पोस्टाशी रिलेटेड. तुम्ही पोस्टात जाऊन एनवलप, रबर स्टॅम्प, बरोबर ना, पोस्टाचं जे काय साहित्य होतं ते ते खरेदी केलं. पोस्टात जाऊन तुम्ही पाकिटं घेतली, स्टॅम्प घेतली, त्याला पोस्टेज म्हणतात. मग साहजिक घेतो आपण, आपला एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिताल पोस्टेज. त्याच्याच खाली लिहा प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्याच खाली लिहिताल टू पोस्टेज. त्याची अमाऊंट टाकताल 3200 3200 आउटरला. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळं आउटरला. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, पोस्टेज नंतर बघा काय दिलं आहे, फिक्स्ड डिपॉझिट. त्याचा शॉर्ट फॉर्म, फिक्स्ड डिपॉझिटचा शॉर्ट फॉर्म काय होईल, FD. कारण बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांनाच आपल्याला FD हा शब्द माहिती, की माणसं बँकेत जाऊन FD काढतात. मग साहजिक येते FD आपली काय झाली, ॲसेट झाली.
का बरं ॲसेट झाली? कारण ते एफ डीचे पैसे आपले असतात आणि काही ठराविक वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर आपले पैसे आपल्याला व्याजासकट मिळतात विथ इंटरेस्ट. सो दिस इज आवर ॲसेट. बरोबर आहे ना? त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट कुठे जाईल? ॲसेट्सला जाईल. ॲसेट साईडला लिहा फिक्स्ड, फुल फॉर्म लिहा. मी शॉर्ट फॉर्म म्हणताना शॉर्ट फॉर्म म्हणलो, पण लिहिताना मात्र फुल फॉर्म लिहा. फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट साईडला 3900, 3900 आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, फिक्स्ड डिपॉझिट नंतर लास्ट आयटम काय दिलं आहे? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊनच्या इथं शक्यतो नाव दोन्ही देतात, त्यामुळे आजच्या प्रॉब्लेममध्ये पण बघा डॅश मारून त्यांनी दोन्ही नावं दिलीत, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आणि ही दोन्ही नावं कुठं जाईल? ॲसेट्सलाच जाईल. मग ॲसेट्सला लिहून घ्या एका खाली एक, कॅश इन हँड, आणि त्याच्याच खाली लिहा कॅश ॲट बँक. ओके. अमाऊंट काय होती दोघांची? 830 अँड 6000. कॅश इन हँडची अमाऊंट टाकताल 830 आणि कॅश ॲट बँक 6000, 6000. ओके झालं. चला आता पटपट तुम्हाला कळत असेल की अरे सोपं आहे, पेमेंट्समधली नावं कळतं सर आम्हाला, एक्सपेंडिचर कुठल्या आहेत आणि ॲसेट्स कुठल्या आहेत, काही डोकं लावायची गरज नाही. फक्त ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे तेवढे फक्त इनरला लिहायचं. ओके. आता पलीकडे रिसिप्ट्सला या. रिसिप्ट्सला मी अगोदरच बोललो की ब्रॉड डाऊन सोडून, ब्रॉड डाऊन पहिलंच नाव बघा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे आणि डॅश मारून त्यांनी खाली एक नाव दिलेलं आहे कॅश इन हँड. ब्रॉड डाऊन हा वर्ड्स किंवा ब्रॉड डाऊन हे घ्यायचंच नाही, कारण ब्रॉड डाऊनचा अर्थ ओपनिंग. बरोबर ना? रिसिप्ट्स अँड पेमेंटमध्ये कॅरेट डाऊनचा वापर करायचा, पण ब्रॉड डाऊन दिसलं की ते इग्नोरच करा, दुर्लक्षच करा, बघूच नका. मग ते सोडून बाकी जेवढी नावं दिसतात ते खाली सगळीच्या सगळी काय करा माहिती आहे तुम्हाला? रिसिप्टची नावं आयदर इन्कम ऑर लॅबिलिटी, इन्कमला किंवा लॅबिलिटीला जातात, पण त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे की शक्यतो लॅबिलिटी नसती, त्यामुळे सगळी एका खाली एक लिहून काढा इन्कमला. चला मग पहिलं नाव काय दिलं आहे? टू सबस्क्रिप्शन आहे, पण थोडंसं नीट बघा. 1 मिनटं, मला जरा पेन यूज करायला लागेल, 1 मिनटं थांबा. ब्रॉड डाऊन तर आपण घेणार नाही, त्यामुळे ब्रॉड डाऊन मी कॅन्सल करतो. बाकी मग 1 2 3 4 5 नावं आहेत. पाचीच्या पाची नावं आपण काय करणार आहे? सगळेच्या सगळे आपण इन्कमलाच लिहिणार आहेत. फक्त लिहिताना एक काम करा, सबस्क्रिप्शन शेवटी घेऊ आपण. का बरं? कारण सर सबस्क्रिप्शनच्या खाली काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी इयर वाईज त्यांनी इयर दिलेले आहेत, अमाऊंट दिले आहेत, त्यामुळे एक काम करू, सबस्क्रिप्शन आपण शेवटी घेऊ. हां, घ्यायचं आहे आपण, बाकीचे नाव पटापट घेऊ. मग सबस्क्रिप्शन आपण स्किप करू. स्किप म्हणजे मला नंतर आठवण करून द्या की सबस्क्रिप्शन राहिलं आहे आपलं. ठीक आहे. चला मग पहिलं घेऊ डोनेशन. डोनेशन किती होतं? 6000. ओके. सगळी नावं आहे तशी कुठं लिहून काढताल? इन्कम साईडला लिहा. इन्कमला पहिलं नाव टाका बाय डोनेशन. रिसिप्ट्सला जेवढे आयटम असतील सगळेच्या सगळे आहे तसे इन्कमला लिहून काढायचे. ओके. मग पहिलं नाव लिहिलं डोनेशन्स. किती होते डोनेशन्सचे अमाऊंट? 6000. टाका 6000 आउटरला, ॲडजस्टमेंट नाही ना, जाऊन द्या आउटरला. ओके. त्यानंतर डोनेशन आलं. नेक्स्ट आयटम डोनेशनच्या खाली काय होतं? रिसिप्ट्स फ्रॉम एंटरटेनमेंट. लिहून काढा आहे तसं, बाय रिसिप्ट्स फ्रॉम एंटरटेनमेंट. त्याची अमाऊंट 5400, 5400. तीसुद्धा आउटरला, कारण त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट वन, त्याच्यानंतर पुढचा शब्द काय होता? इंटरेस्ट. रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंटच्या खाली काय? इंटरेस्ट. ते सुद्धा जाऊन दे तिथंच इन्कमलाच, बाय इंटरेस्ट. त्याची अमाऊंट टाकताल, किती होती त्याची अमाऊंट? 1 मिनटं. इंटरेस्टची अमाऊंट होती 400, 400. ओके, झालं इथपर्यंत. त्यानंतर इंटरेस्ट नंतर बघा बरं लास्ट आयटम काय होता? इंटरेस्टच्या खाली शेवटचं नाव आहे एंट्रन्स फीज. ते सुद्धा इन्कम साईडलाच, बाय एंट्रन्स फीज. किती अमाऊंट आहे बघा बरं? एंट्रन्स फीजची अमाऊंट किती आहे? 6200 आहे, 6200. बरोबर आहे ना? हां, 6200च आहे. पण एंट्रन्स फीजची अमाऊंट लिहिताना इनरला लिहा. का बरं? कारण त्याच्यावर टिकमार्क आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये बघा, टिकमार्क केल्यात मगाशी प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच.
त्यामुळं एंट्रन्स फीजवर टिक मार्क आहे, इनरला लिहा, एक लाईन सोडा. ओके. मग थोडक्यात रिसिप्ट्सला अजिबात डोकं लावायचं नाही. जेवढी नावं तुम्हाला रिसिप्ट्सला दिसतात ते ब्रॉड डाऊन सोडून सगळी आहे तशी इन्कमला लिहून काढायची. ओके. आता नीट लक्ष द्या. एखादा म्हणाला झालं बाबा पोस्टिंग, नाही पोस्टिंग झालं, आपण बाकीची नावं पटापट उरकून घेतली, पण एक नाव आपण घेतलं नव्हतं, ते म्हणजे सबस्क्रिप्शन. आता जरा नीट लक्ष द्या, मला जरा पेन यूज करायला लागेल, मी एक्सप्लेन करतो. बघा सबस्क्रिप्शन आपलं राहिलं आहे, पण सबस्क्रिप्शन जे काय राहिलं आपलं ते सबस्क्रिप्शनमध्ये नीट बघा. सबस्क्रिप्शनमध्ये त्यांनी 2 अमाऊंट दिले, 2018-19, 2019-20. आपण जो प्रॉब्लेम सोडवतो आहे ह्याच्यात बघा, आपण जो प्रॉब्लेम सोडवतो आहे बरोबर ना, तो कधीचा सोडवतो आहे? इयर एंडेड 31 मार्च 2019. आपलं वर्ष कधी संपले? 19ला संपले, बरोबर आहे का? 19ला संपले म्हणजे स्टार्ट कधी झालं असेल? 18ला, मागच्या वर्षी स्टार्ट झाला असेल, बरोबर आहे. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सोडवतो आहे आत्ता, तो कुठल्या वर्षीचा प्रॉब्लेम सोडवतो आहे? 2018-19, ह्या वर्षीचा 18-19. ओके. पण त्यांनी सबस्क्रिप्शन, आता नीट बघा, स्क्रीनवर बघा मोबाईलवर, त्यांनी जे सबस्क्रिप्शनच्या अमाऊंट दिल्या त्या मात्र 2 अमाऊंट दिलेत. त्यांनी 18-19 म्हणजे ह्या वर्षीचे पण दिलेत 18,000 आणि 19-20 पण दिलेत 410. मग नीट लक्ष द्या, हे जे 19-20 सबस्क्रिप्शन दिसतात ते ना 410 मी सर्कल केलेत बघा, ते थोडक्यात कुठल्या वर्षीचे झाले? पुढच्या वर्षीचे झाले, बरोबर आहे. कारण आपण 18-19चा प्रॉब्लेम सोडवतोय आणि 19-20 म्हणजे ह्याचा अर्थ ते नेक्स्ट इयर, पुढचं वर्ष झालं. मग पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन काय आपलं? इन्कम आहे. मग इन्कम म्हणजे पुढच्या वर्षीचं इन्कम, त्यालाच काय म्हणतो आपण? प्री रिसिव्ड इन्कम म्हणतो. आणि ते कुठं जाईल? लायबिलिटीला जाईल. म्हणजे थोडक्यात नीट बघा मी काय बोलतोय, तुम्ही स्क्रीनवर बघा. त्यांनी 2 अमाऊंट दिलेल्या आहेत, बरोबर आहे का? सबस्क्रिप्शनच्या 2 अमाऊंट, ही आउटरला ह्यांचीच टोटल आली, ती मरून दे. पण इथं 2 अमाऊंट दिल्या आहेत, 18,000 आणि 410. त्यातलं 18,000 ह्या वर्षीचं आहे, ते इन्कमला आहे तसं दाखवणार. पण हे जे 410 जे आहेत ना, ते सबस्क्रिप्शन मात्र पुढच्या वर्षीचं आहे. मग ते कुठं जाईल? लायबिलिटीला जाईल. का बरं लायबिलिटीला जाईल? कारण प्री रिसिव्ड इन्कम, फ्युचरमधलं इन्कम जर आत्ताच मिळालं तर ती आपली लायबिलिटी असते, त्यामुळे ते कुठं जाईल? लायबिलिटीला. ठीक आहे. मग पोस्टिंग करताना तसंच पोस्टिंग करणार आहे आपण. ओके. बघा काय करतोय मी, इन्कम साईडला लिहा बाय सबस्क्रिप्शन. ओके, लिहिलं बाय सबस्क्रिप्शन. मग तुम्ही म्हणताल सर 2 अमाऊंट होते, 18,000 पण होती, पण 410 होती. तुम्ही जास्त डोकं नाही लावायचं. जे करंट इयर आहे 18-19, त्याची अमाऊंट किती? 18,000. मग इन्कमला लिहिताना करंट इयरची अमाऊंट पकडायची, ह्या वर्षीची. इनरला लिहिली मी, कारण सबस्क्रिप्शनवर टिकमार्क आहे, ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं 18,000 मी इनरला लिहिली, बरोबर आहे. त्यांनी किती देऊन द्या, 2 देतील, 4 अमाऊंट देतील, किती पण देऊन द्या. आपण सिलेक्ट करताना जी करंट इयरची अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट फक्त इन्कम साईडला लिहायची. आणि जी खालची अमाऊंट दिली 410, ते कुठं जातील? ते लायबिलिटी साईडला. 4-5 लाईन आपण कॅपिटलच्या खाली सोडतोच, त्यामुळे खालीच लिहा. काय लिहिताल? प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 410. ओके. 2 अमाऊंट दिली त्यातली पहिली करंट इयरची अमाऊंट इन्कमला आहे तशी लिहिली, आणि जी 410ची अमाऊंट होती ती कुठं लिहिली? ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलं, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. म्हणजे आज सबस्क्रिप्शनमध्ये थोडासा गोंधळ होता. 2 अमाऊंट दिली, त्या दोन्ही अमाऊंट वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या. ओके, इथपर्यंत कळलं नक्की? आता आपण पोस्टिंग आपली झालेली आहे, आता आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. ठीक आहे, मी लगेच ॲडजस्टमेंटला सुरुवात करतो आहे, त्यामुळे तुम्हाला पटकन कळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. ॲडजस्टमेंटला सुरुवात करताना 7 दिसतात आहे. 7 मधली 3री आणि 7वी ॲडजस्टमेंट आहे, तिथं काहीतरी कॅन्सलचं किंवा फुली मारा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 3री आणि 7वी झालेली आपली. ओके, कारण ते आपण मगाशीच इन्फॉर्मेशन यूज केली. म्हणजे ॲक्च्युअल ॲडजस्टमेंट किती आहे? 5च आहेत. कुठल्या 1, 2, 4, 5, 6, 1, 2, 4, 5, 6, बरोबर ना. आपण फक्त त्या 5च ॲडजस्टमेंट सोडवायच्यात.
त्यातल्या त्या सोप्या कुठल्या आहेत त्या पहिलं सोडवू. आपण एक काम करू, पहिली आता दुसरी ॲडजस्टमेंट घेऊ. काय दुसरी ॲडजस्टमेंट बघा बरं. एक मिनटा. काय सेकंड ॲडजस्टमेंट सोडू दे. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय, आपला एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे ना. मग आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जर ॲडजस्टमेंट कागद आहे ना, तर बघा मी दाखवतो ते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिली ॲडजस्टमेंट आहे बघा. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ॲड आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी. ॲड आणि लायबिलिटी करा. सॅलरी कुठं आहे बाबा, तुम्ही लिहिलंय एक्सपेंडिचरला लिहिलं होतं ना, लिहा त्याच्या खाली. थांबा जरा एक मिनिट, अमाऊंट चेक करू किती होती. सेकंड ॲडजस्टमेंट परत एकदा वाचतोय मी. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1,200. 1200 रुपये होते. मग चला 1200चे दोन इफेक्ट देऊ. पहिला इफेक्ट ॲड. सॅलरीच्या खाली लिहिताल ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग शॉर्ट फॉर्म ऑब्लिगेट. आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. 1200 दोघांची ॲडिशन केली 7,200. 7,200 आउटरला. ओके. पहिला इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहा त्याच्याच खाली. आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. 1200 दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट 1200 मी तिकडं ॲड केले आणि दुसरा इफेक्ट 1200 लायबिलिटी साईडला. ओके. त्यानंतर सेकंड झाली. आता आपण एक काम करू, थर्ड तर नाही, फोर्थ ॲडजस्टमेंट. दुसरी झाली. आता आपण चौथी ॲडजस्टमेंट वाचू. तुमच्या आवडीची ॲडजस्टमेंट आहे किंवा नेहमीची ॲडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन काढायला लावले. कुणाकोणावर आहे, ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10%. बिल्डिंगवर 5% आणि फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन काढायचं. चला माहिती आहे तुम्हाला डेप्रिसिएशन फिक्स ॲडजस्टमेंट असतेच. मग काढताना आपण काय करतो, डेप्रिसिएशन म्हणलं की पहिला इफेक्ट ज्या ज्या ॲसेट्सवर काढायला लावले त्यातनं लेस करणार. मग लिहा दोघांच्या खाली लिहा. बिल्डिंगच्या खाली पण लिहा लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन फुल फॉर्म नाही, शॉर्ट फॉर्म डेप लिहा. फर्निचरवर किती पर्सेंट होतं, 5% होतं. आणि बिल्डिंगवर किती पर्सेंट होतं, 10%. ओके. चला एकेकावर काढू. पहिलं बिल्डिंगवर 10%. कसे काढणार पर्सेंट, 10%. 10 दाखला. 50,000वर 10%. 10 दाखला 5,000. 50,000वर 10% 5,000. आउटरला दोघांची सबट्रॅक्शन. 50मधनं 5 लेस गेले 45,000. 50मधनं 5 केले 45,000. ओके. आणि फर्निचरवर पण काढून टाका. 5% होतं. कसं काढणार 5%, लक्ष द्या. पहिलं 10 दाखणार 10%. बरोबर ना. 15,000 आहे, त्याच्यावर 10% काढले 1,500. पण हे 10%. आपल्याला 5% 5% पाहिजे म्हणल्यावर हाफ करा. मग 1,500च्या हाफ किती होतील, बरोबर आहे 750. 750. कळले का 5% कसे काढायचे. कोणाला कळले नसेल परत एकदा सांगतो. पहिल्यांदा 10 दाखल्यावर आपल्याला 10% मिळतील आणि मग त्याच्या हाफ करा. 1,500 आले 10%, त्याच्या हाफ केले 750. 5%. ओके. चला मग लेस करा दोघांची सबट्रॅक्शन. 15,000तनं 750 लेस केले 14,250. 14,250 आउटरला. फर्स्ट इफेक्ट. डेप्रिसिएशन म्हणलं की ज्या ज्या ॲसेट्सवर काढायला लावले त्यातनं लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट, आपल्या ॲसेट्स कमी झाल्या म्हणजे लॉस आहे म्हणल्यावर कुठे, डेबिटला म्हणजेच कुठे तर एक्सपेंडिचरला लिहिताल 2. नाव टाका एकेकाचं. 2 डेप ऑन बिल्डिंग आणि त्याच्याच खाली लिहा 2. त्याच्याच खाली लिहिताल 2 डेप ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. बिल्डिंगवर किती आलं तर 5,000 आणि फर्निचरवर किती आलं तर 750. 750. ओके. फिक्स ॲडजस्टमेंट आहे, असतेच. डेप्रिसिएशन शक्यतो असतेच. नेक्स्ट ॲडजस्टमेंट कुठली झाली आपली, दुसरी झाली, चौथी झाली. आता एक काम करू, 5वी सोडून टाकू. हे पण फिक्स आहे, काल पण होती आज पण आहे. काय दिलं बघा, 50% एंट्रन्स फीज. कुठला शब्द आला आहे, एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. 5वी ॲडजस्टमेंट वाचली मी. 5वी 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. आता कॅपिटलाइज दररोज असतं ना बाबा, परत ज्यांना कळत नसेल आज पण सांगतो मी. कॅपिटलाइज म्हणजे काय,
ट्रान्सफर टू कॅपिटल. इन्कम साईडला एक तरी नाव कॅपिटलाइज करायला लावतात, म्हणजे इथनं काढून कॅपिटलला ट्रान्सफर करायला लावतात. मग करून टाकू. एंट्रन्स फीज आहे ना, मग एंट्रन्स फीजच्या खाली लिहिले 50% कॅपिटलाइज. एक नीट लक्ष द्या, त्यांनी मेन्शन केले आज 50%. नसतं मेन्शन केलं 50% तर आपण सगळे 6,200 लेस केले असते, पण त्यांनी मेन्शन केले. परत एकदा ॲडजस्टमेंट बघा वाटलं तर वहीमध्ये 50% मी कॅपिटलाइज करायला लावले. 50% म्हणजे काय हो, हाफ, अर्ध. मग 6,200च्या हाफ किती होतात, 3,100 म्हणजे अर्धीच अमाऊंट त्यांनी कॅपिटलाइज करायला लावली. त्यामुळे अर्धी अमाऊंट लेस करतात, आउटरला अर्धी शिल्लक राहिली. आणि सेकंड इफेक्ट, कॅपिटलाइजचा अर्थ काय हो, शब्दातच आहे ना, कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल, म्हणजे थोडक्यात कॅपिटल मध्ये ऍड करा. ऍड 50% एंट्रन्स फी. ज्यांनी कालचा प्रॉब्लेम बघितलाय त्यांना ह्या ऍडजस्टमेंट कळतात. जे आजनं म्हणणं कालचा प्रॉब्लेम न बघता जर आज बघत असतील तर मग विषय सोडून द्या तुम्ही. ठीक आहे, कारण आता बॅचमध्ये नाही, नाहीतर चांगल्या भाषेत, तुमचा पुणेरी भाषेत आपण अपमान केला असता, पण जाऊन द्या आता भाषा ते आपण नंतर बघू जेव्हा बॅचेस चालू होतील. एकेकाचं नाव लक्षात आहे माझ्या. ठीक आहे, मग ते आत्ता तर कळलं की बाबा 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट 50% मी लेस केले, आणि दुसरा इफेक्ट 50% मी इकडं काय केले, कॅपिटलमध्ये ॲड केले. ओके, हे झाले आपल्या दुसरी, चौथी आणि पाचवी ॲडजस्टमेंट. ज्या सोप्या होत्या त्या मी पटपट उरकून घेतल्या. आता नीट लक्ष द्या, आपण कुठली सोडू, पहिली ॲडजस्टमेंट सोडू. तुम्ही म्हणताल सर पहिली ॲडजस्टमेंट का नंतर घेतली. नीट लक्ष द्या, काय दिली, मला पेन यूज करायला लागेल त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. देर आर 500 मेंबर्स. बरोबर आहे ना, त्याचा अर्थ काय झाला, देर आर 500 मेंबर्स म्हणजे आपली जी व्यायामशाळा आहे, वर नाव दिलं ना हनुमान व्यायामशाळा. हां, मग त्या व्यायामशाळेचे 500 सभासद आहेत, म्हणजे 500 जण तिथं व्यायामाला येतात. पेईंग ॲन ॲन्युअल सबस्क्रिप्शन. प्रत्येक जो पैलवान आहे तो ॲन्युअल सबस्क्रिप्शन, वर्षाला सबस्क्रिप्शन भरतो. किती, ऑफ ₹50 ईच. 50च्या पुढं ईच शब्द वापरला, त्याचा अर्थ कळला का तुम्हाला. ईच म्हणजे काय, प्रत्येकी. म्हणजे प्रत्येक पैलवान ₹50 व्यायामशाळेला सबस्क्रिप्शन म्हणून देतो. आता नीट बघा, मी वर्किंग नोटमध्ये दाखवतो, पेजवर दाखवते. मग असे तुम्ही 500 मेंबर्स आहात, 500 पैलवान आहात, इंटू, आणि प्रत्येकाने जर ₹50 ₹50 वर्गणी देतोय, तर 500 जणांचे ₹50 पकडले, मल्टिप्लाय जर केला तर 1 2 3 0 आहे जसे, बरोबर आहे. आणि 5 × 5 5 5 25, म्हणजे त्या 500 जणांचे ₹50 किती रुपये जमा व्हायला पाहिजे, 25,000. बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या, सबस्क्रिप्शनमध्ये, प्रॉब्लेममध्ये या. सबस्क्रिप्शन सापडलं का, तर इथं बघा सबस्क्रिप्शन आहे. अरे पण इथं किती, 18च आहे. आणि आत्ताच आपण मल्टिप्लाय केलता, आत्ताच आपण त्या 500 मेंबरचा मल्टिप्लाय केला की त्या 500 जणांचे 25 जमा व्हायला पाहिजे होते ₹50, पण ॲक्च्युअल 18,000च जमा झालेत. म्हणजे 7,000 अजून बाकी आहेत म्हणजे त्याला काय म्हणणार, ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. 25,000 कुठून आले कळले का. ते पहिले जे ॲडजस्टमेंट होती ना, मेंबर्स आणि इंटू 50 ईच, त्या दोघांचा मल्टिप्लाय केला, 25,000 जमायला पाहिजे होते, पण 18च जमलेत. म्हणजे याचा अर्थ 7,000 अजून बाकी आहेत. फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग ॲड केला. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला जाईल. का बरं ॲसेट साईडला, कारण ह्या वर्षी नाही जमा झाले, पुढच्या वर्षी कधी ना कधी त्यांच्याकडनं घेता येतील. पैलवान आपलेच आहेत ना, येणारच आहेत की परत पुढच्या वर्षी पण व्यायामशाळेत. मग पुढच्या वर्षी घेता येतील हे 7,000 त्यांच्याकडनं, मग ती आपली काय झाली, ॲसेट झाली. त्यामुळं सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. फर्स्ट इफेक्ट 7,000 मी ॲड केले, 7,000 ॲड केले, आणि दुसरा इफेक्ट 7,000 कुठे गेला, ॲसेट्सला गेला. ओके. आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट, लास्ट म्हणजे कुठल्या आल्यात परत एकदा चेक करा. आपली फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली, सेकंड ॲडजस्टमेंट झाली, थर्ड तर आधीच केली होती, फोर्थ झाली, फिफ्थ झाली, आणि सेवन्थ लास्ट पण झाली. राहिली फक्त कुठली तर सेकंड लास्ट 6वी ॲडजस्टमेंट आपली राहिली आहे. ती ॲडजस्टमेंट मुद्दाम मी शेवटी घेतली.
काय दिलंय बघा, नीट लक्ष द्या. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वर प्रॉब्लेम मध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट होती का, इन्व्हेस्टमेंट होती 15,000. माणसं इन्व्हेस्टमेंट का करतात, माणसं पैसे बँकेत का ठेवतात, इंटरेस्ट मिळतं ना. घरात ठेवून तिजोरीत ठेवून पैसे वाढत नाही, त्यापेक्षा बँकेत ठेवा, त्याच्यावर नक्कीच इंटरेस्ट मिळतं, व्याज मिळतं, पैसे वाढतात, म्हणून माणसं इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर आहे. मग दिलं त्यांनी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5%, की आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली ना तिथं आपल्याला 5% पर ॲनम वर्षाला 5% मिळणार आहे. पण पुढं काय दिलं आहे की त्या इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट, ती जी काही आपण इन्व्हेस्टमेंट केली ना वर, किती आहे, 15,000 ना, त्याच्यावर 5% इंटरेस्ट भेटणार आहे. पण किती महिन्यासाठी, हॅज ॲक्युअर्ड फॉर 6 मंथ्स. म्हणजे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर तुम्हाला 5% 6 महिन्यांनी इंटरेस्ट तयार झाले. मग ते कसं दाखवणार, वर्किंग नोट. ही मगाशी पहिली वर्किंग नोट होती कुणाची, सबस्क्रिप्शनची. मी वाटलं तर वर्किंग नोटचा पण फोटो पाठवतो. आणि दुसरी वर्किंग नोट आता मी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती महिन्यासाठी, फॉर 6 मंथ्स. हे त्यांनी सांगितले म्हणून 6 महिने, नाहीतर मग आपण पूर्ण वर्षाचंच काढलं असतं, पण त्यांनी सांगितले. मग ठीक आहे, 6 महिन्याचं काढू. कसं काढणार, पहिले इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट किती होती हो बाबा, 15,000. ओके, मग पहिला मी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहितो, इन्व्हेस्टमेंट 15,000, 15,000 इंटू ॲडजस्टमेंटमध्ये बघा, परत एकदा दाखवतो तुम्हाला. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, 6वी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट आहे, 5%, 5%. 5%चा अर्थ काय झाला, 5/100. 5% म्हणजे 5/100. परत त्याच्या पुढं इंटू 6/12. आता हे 6/12 कुठनं आले, हे आम्हाला माहिती हो सर. इन्व्हेस्टमेंटवर 5% काढायचे म्हणजे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहिली आणि 5%. पण हे 6/12, 6/12 कुठनं आले, तर त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होतं 6 मंथ्स, म्हणून 6/12. का 12 का घेतलेत खाली कळले ना, 12 का घेतलेत, वर्षात 12 महिने असतात ना, म्हणून 6/12. ओके, चला हिशोब करा. 0 0 0 0 कॅन्सल होतील. ओके, 6नी 12ला, 6 1 6, 6 2 12, बरोबर. 6 1 6, 6 2 12, खाली 2 आला. आणि 2नी मग आता एक काम करा, 2नी 150ला 150ला डिवाइड करा, 150च्या हाफ होतील 75. पहिलं 0 0 कॅन्सल केलं, मग 6नी 12ला डिवाइड केलं, 6 2 12, आणि मग 2नी 150ला डिवाइड केलं, 2नी 150ला डिवाइड केलं, आन्सर आलं 75. मग काय काय शिल्लक राहिले, 75 इंटू 5, बाकी सगळं कॅन्सल झालंय. दोघांचा जर मल्टिप्लाय केला तर 375, 375 रुपये आलं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग पहिला इफेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये काय करताल, ॲड करताल. का बरं, कारण आता बँकेतनं भेटताना आपली इन्व्हेस्टमेंट आपले 15 तर भेटणारच आहे, पण त्याच्यावरचं 6 महिन्याचं व्याज पण भेटणार ना, म्हणजे आपले पैसे वाढणार, म्हणून ॲड करणार. दोघांची ॲडिशन आउटरला 15,375. आणि सेकंड इफेक्ट, नीट लक्ष द्या, आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली ॲसेट काय झाली, आत्ता वाढली. आपली ॲसेट वाढली, मग चांगले का वाईट आहे, चांगलं आहे. आपली प्रॉपर्टी वाढली, मग चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपला फायदा झाला, इन्कम झाला. त्यामुळे इन्कमला लिहिताल सेकंड इफेक्ट बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती, 375, 375. ओके, नक्की कळलं. ॲक्च्युली हे ॲडजस्टमेंट डायरेक्ट 5% दिले असते तर तुम्हाला पण कळलं असतं की सर 5% आम्हाला जमतात. 15,000वर 5% तोंडी, ॲक्च्युली वर्किंग नोट पण नव्हती, तोंडी होतं. कसं काय, नीट लक्ष द्या. 15,000वर 10% किती येतात, 1 0 दाखला 1500. 5% किती येतात, हाफ केले, 1500च्या हाफ किती होतं, 750. मग आम्ही काढलं असतं की 750. फक्त काय चुकलं असतं तुमचं, तुम्ही डायरेक्ट 750 घेतले असते फॉर 1 इयर, अख्ख्या वर्षाचे घेतले असते. पण त्यांनी मेन्शन केलं तर 6 महिन्याचं, म्हणून 750च्या पण हाफ केलं. 750च्या हाफ 375, 6 महिन्याचे हाफ केले. ओके, नक्की कळलं. मग अशा प्रकारे परत एकदा बघून घ्या, ॲडजस्टमेंट सगळ्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. आज बऱ्याच गोष्टी नवीन होत्या, ज्या पहिल्यांदाच आपण अटेम्प्ट केल्या. ओके, त्यामुळं प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट म्हणायला हरकत नाही. कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ तुम्ही
रिवाइंड करून परत एकदा बघत जावा. ठीक आहे. तर काल सारखं आज पण मी टॅली करायचं काम तुमच्यावर सोपवून देतोय. टॅली तुम्ही करताल आणि मला होमवर्क